सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नाले सफाई टेंडरमध्ये मोठा घोळ असल्याने नवीन टेंडर काढण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी दिलेत। महापालिका अधिकाऱ्यांना वाहने पुरवणे तसेच नाले सफाईसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या। मात्र सध्या अत्यंत कमी दराने वाहने पुरवणाऱ्या ठेकेदाराला इतक्या कमी दराने काम कसे परवडते अशी विचारणा करण्यात आली असता अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही। पुरवठा केलेल्या वाहनांपैकी कोणत्याही वाहनांचे लॉग बुक नसल्याची माहिती समोर आले। तसेच नाले सफाईच्या ठेक्यात मोठा घोळ असल्याचे समोर आले असल्याने हे नाले सफाईचे टेंडर पुन्हा काढण्याचे आदेश सभापती अतुल माने यांनी दिलेत। दरम्यान सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत नाले सफाईच्या एकाच कामाचे 2 वेळा बिल काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती स्थायी समितीच्या बैठकीत समोर आल्याने कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली। 5/12/2025 ला महापालिकेबरोबर वाहनांचा करार केलेला होता। सर्व अधिकाऱ्यांना गाड्या पुरवणे, त्याचप्रमाणे नाले सफाईसाठी पोकलँड, जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर पुरवणे या कामी आरसी रेटनं निविदा मागवण्यात आल्या होत्या। त्या निविदेला 5 मक्तेदारांनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये 2 मक्तेदार पात्र ठरले होते आणि त्या वाहनांचे दर इतके कमी होते की आम्हाला त्यामध्ये सर्व सदस्यांना शंका होती की एवढ्या कमी दरामध्ये डिझेल आणि ड्रायव्हर देऊन हे रेट कसे परवडतात। त्या अनुषंगानं प्रशासनाला आज आम्ही विचारणा केली तर एक मोठी बाब त्यामध्ये निदर्शनास आली की 5 महिने झालं काम चालू होऊन पण या ठिकाणी त्या गाड्यांचं लॉगबुकच उपलब्ध नाही आहे। म्हणजे जी लोक महापालिकेचे अधिकारी असतील, ज्या ठिकाणी जेसीबी वापरले असतील, पोकलँड वापरले असतील, त्या ठिकाणी कोणतंही लॉगबुक नाही, त्याची कुठेही नोंद नाही। गेली 5 महिने झाले या ठिकाणी त्यांचं काम होतंय पण महापालिका प्रशासनाकडे कुठलीही त्याची नोंद नाही। सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहित नाही की कुठल्या विभागाला कुणी किती गाड्या दिल्या। आम्ही आज प्रशासनाला विचारले की कुठल्या विभागाकडे गाड्या, तर विनायक जाधव यांच्याकडे यांनी सांगितलं की आमच्याकडे फक्त वाहनं मंजूर करण्याचं माझ्याकडे काम होतं, वाहनं वाटप केलेलं मला कुठल्याही डिपार्टमेंटला कुठल्याही याला किती गाड्या दिल्यात याची मला कोणतीही कल्पना नाही असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं। मग प्रशासनाला आम्ही विचारलं की तुमच्याकडं गाड्या आलेले माहित नाहीत, कुणाला आलेत माहित नाहीत, तुम्ही यांचं बिल कसं लिहिणार? तर महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं 5 महिन्यामध्ये कुठलंही बिल आम्ही त्याला अदा केलेलं नाही। त्यावर आपण रुलिंग दिलं, आदेश दिले प्रशासनाला की 5 महिन्यामध्ये काम झालेल्या सर्व अधिकाऱ्यांच्याकडून तसेच आपल्या मुकादम असतील यांच्याकडून लॉगबुक घेऊन त्यामधील नोंदी आम्हाला दाखवून त्याची आमच्या स्थायी समितीचे सदस्य शहानिशा करतील आणि मगच झालेल्या 5 महिन्याचं बिल अदा करण्यात यावं। या अनुषंगानं अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख साहेब होते, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी आम्ही प्रश्न उपस्थित केला की आता यावर तुम्ही नाले सफाईचं काय निर्णय घेणार? तर प्रशासनानं सांगितलं की यामध्ये ही जे वाहन पुरवठा आहे यामध्ये मोठा घोळ आहे आणि एवढ्या कमी दरामध्ये कोणीही वाहन पुरवू शकत नाही। तर आम्ही आयुक्त मॅडमना आम्ही विनंती करेन की हे जुन्या वाहनांना नाले सफाईचं काम न देता नवीन टेंडर शॉर्ट नोटीस काढण्यात यावं अशी शिफारस आम्ही स्वतः करू असं स्मृती पाटील आणि निलेश देशमुख साहेबांनी सांगितलं। जो तपशिला स्पष्ट म्हणजे नाले सफाई म्हणून तारीख काय सांगा? 26/9/2023 ते जे बिल दिलेलं आहे ते दिलेलं आहे वाहन भाडे तत्वावरती पुरवठा करणे। तर त्याच्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली आहे, एक्सकॅव्हेटर आहे, डंपर आहे, जेसीबी आहेत, पोकलँड आहेत आणि स्पष्ट उल्लेख आहे नाले सफाईसाठी म्हणून। आणि हे 26 सप्टेंबर 2023 ला बिल दिलं आणि बरोबर त्याच्यानंतर 15 दिवसानंतर 13 ऑक्टोबर 2023 ला ठराव क्रमांक 518 त्याच्यानंतर सेम लेखा शीर्षातनं फक्त बिल आहे नाले सफाईचं, म्हणजे त्याचा स्पष्ट त्या बिलाचा उल्लेख आहे संदर्भ नाले सफाई म्हणून आणि मगाशी जे होतं ते वाहन पुरवठा म्हणून, पण काम दोन्ही सेम आहेत नाले सफाईचं।
तर त्यावेळेला तिथं सुद्धा ते बिल 13/10/2023 म्हणजे 14 दिवसाच्या गॅपनी 14-15 दिवसाच्या गॅपनी परत नाले सफाईचं दुसरं बिल त्याच लेखा शीर्षातनं दुसऱ्या ठरावाअंतर्गत टाकलेलं आहे. ते बिल आहे जवळपास 82 सांगतो 82,48,121 हे दुसरं नाले सफाईमध्ये टाकलेलं 82,48,121 आणि पहिलं बिल आहे ते 28,67,779. तर थोडक्यात काय की 424 नंबरच्या ठरावानं वाहन पुरवठ्यामधनं पण 30 बिलं काढलेली आहेत आणि 518 नंबरचा जो ठराव आहे त्याच्यामध्ये नाले सफाई अंतर्गत पण 30 बिलं काढलेली आहेत. हा तर त्याच्या तो ठराव 21/4/2023 आहे 2023 आणि वाहन पुरवठ्याचा जो ठराव आहे 424 तो 16/12/2022 आहे. त्याची वर्क ऑर्डर जी दिली होती ती 15/12/2025 दिली. पण आतापर्यंत जवळपास 5 महिने झाले 15/12/2025 ते 15 मे 2026 धरलं तर जवळपास 6 महिने पूर्ण होतात वर्क ऑर्डर त्या 15 मेला. त्या 6 महिन्यामध्ये एकाही वाहनाचं लॉगबुक प्रशासनाकडे उपलब्ध नाही की जेसीबी कुठं वापरला गेला, जेसीबी वापरला गेला असेल तर ते किती तास वापरला गेला, त्याचं जीपीएस लोकेशननुसार ते कोणत्या लोकेशनला वापरला गेला, त्या लोकेशनला किती काम त्या तासांतर्गत झालं, याचं कुठलंही डिटेलिंग लॉगबुक महानगरपालिका प्रशासनाकडे संबंधित स्वच्छता अधिकाऱ्याकडे स्वच्छता निरीक्षकांच्याकडे उपलब्ध नाही. मग यामध्ये 4ही प्रभाग समित्यांच्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये झालेल्या कामाचं रेकॉर्ड उपलब्ध होत नाही, लॉगबुक उपलब्ध होत नाही. तर त्या संदर्भात पुढे काय चर्चा झाली, सभापती रुलिंग काय दिलं सभापती सांगतील.